अहो आज आपण बोलतोय, आम्ही तुझ्या घरात आहोत. या घराच्या मागची एक खूप मोठी गोष्ट आहे. आज खरं तर घर घेणं खूप सोपं झालंय. 1-2 EMI भरले की सहज गोष्टी मिळतात. पण तुला ते 70 वर्ष लागली वयाची. मला या घराची गोष्ट काय आहे तुझ्या नजरेतनं, कारण की एका बाईनं स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या पैशातनं घर घेणं ही छोटी गोष्ट नाही आहे. काय झालं, लोक मला तेव्हा म्हणाले तू का नाही घेतलं. मी म्हटलं समजा मी घेतलं असतं लोन काढून आणि मी मेले मध्येच, तर मग काय म्हणाले असते, लोन ठेवून मेली. ती मला भीती वाटत होती म्हणून. आणि मराठीत काय एवढे नाही रे बाबा पैसे मिळत. आता मी हिंदी सिरियल केली, तिथेही पैसे किती कमी. म्हणजे मी बोललं तर तुम्ही हसणार. त्या हिंदी करते बघ, 3-3 लाख पर डे 3-3 लाख. माझा मुलगा मला तेच म्हणतो ना, तू जाऊ दे आपले. कोण आपलं तुझं नसतं म्हणतात. खरे हे तर खरंच यार, कोणी आपलं नसतं. आणि तुम्ही कलाकार तर आधीपासून मित्रासाठी काम कर, ह्याच्यासाठी काम कर, याच्यातच खूप वेळ एवढा गेला की पैसे कोणाकडे मागणार नाही. ना? मध्ये FTI वाल्यांचा 2-3दा फोन आला, मी नाही म्हटलं, कारण ते पैसेच देत नाही. आत्ता परत आला होता फोन, तर म्हटलं जाऊ दे आता, आपलं वय झालंय. इतक्यांदा बोलवलं, मी गेले नाही. तर मी म्हटलं देखो, आना जाना आप करोगे, रहने का आप देखोगे, काम का पैसा नहीं लोगे. ऐक हां. मग त्यांनी मला गाडी दिली न्यायला आणायला. त्यांच्या त्या VIPच्या ह्याच्यामध्ये मला राहायला दिलं. मग मी काम केलं. पण तुझी सगळ्यात पहिली कमाई किती रुपये होती या क्षेत्रातली? सगळ्यात पहिली तेव्हा मी तुला सांगते 25 रुपये वगैरे मिळायचे. हा, चंबुसांच्या 40. आईला 25 रुपये, कायच किंमत आहे ना आता. 25, मग 75, मग 90, मग 125. पण आऊ तुला तुझी ओळख अशी झालेली आत्ता आवडेल का? सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आवडेल आत्ता ही ओळख करायला? तुझ्या तोंडात काय पडू दे. सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री. इथे काय असतं माहिती आहे ना, तुझं काम नाही बोलत, फक्त तुला काम मिळतं तेव्हा काम बोलतं. पण बाकी सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज माझ्याकडे नसल्यामुळे मला काय पैसे जास्त मिळणार नाही, जेवढ्याच तेवढे मिळणार.